या विश्वात सर्व काही काळाच्या अधीन आहे, पण भारतात एक असे स्थान आहे जिथे काळही झुकतो, जिथे मृत्यूचाही अंत होतो आणि ते म्हणजेच उज्जैनचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. महाकाल शब्दाचा अर्थ होतो काळ आणि मृत्यू. महाकाळाला काळ असं म्हणतात कारण प्राचीन काळी संपूर्ण जगाची प्रमाणवेळ उज्जैन या नगरीतूनच ठरवली जायची. म्हणून या ज्योतिर्लिंगाला महाकाल हे नाव पडले आहे. इथे जाण्यासाठी महत्त्वाची सिटी इंदोरपासून हे 53 किलोमीटर अंतरावर आहे. महाकालेश्वर मंदिर हे भगवान शिवाचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. भारतातल्या सर्वात मोठ्या मंदिरांपैकी हे एक महत्त्वाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये 3 मजले आहेत. पहिल्या मजल्यावरती आपल्याला महाकालेश्वराचे दर्शन करायला मिळते. द्वितीय ओंकारेश्वर आणि तिसरे म्हणजेच नागचंद्रेश्वर. नागचंद्रेश्वर हे फक्त नागपंचमीलाच उघडले जाते, त्यामुळे नागपंचमीलाच या मंदिराचे दर्शन आपण घेऊ शकतो. पुराणकथेनुसार ब्रह्माने हे मंदिर स्थापन केले. पुढे राजा उदयादित्य आणि राजा नरवर्मन या माळवा प्रदेशातील राज्यकर्त्यांनी हे मंदिर पुनर्स्थापित केले. आता जाणून घेऊया महाकालेश्वर भगवानची पौराणिक कथा. अवंती नगरीमध्ये वेदकर्मरत ब्राह्मण राहत होता आणि प्रत्येक दिवशी अग्नी स्थापन करत होता. अनुष्ठान करून प्रतिदिन पार्थिव शिवलिंग स्थापन करून महादेवाची खूप भक्ती नामस्मरण करत होता. या ब्राह्मणाला 4 मुले होती. देवप्रिय, प्रियमेधा, संस्कृत, सुकृत हे पुत्र अतिशय गुणवान होते व शिवाचे भक्त होते. आणि त्याच काळामध्ये रत्नमाल पर्वतावर दूषण नावाचा राक्षस राहत होता. आणि या दूषण नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाची खूप तपश्चर्या केली आणि अजय राहण्याचे वरदान मिळवले होते. त्याला कुणीही मारू शकत नव्हते आणि याच वरदानामुळे तो राक्षस फार उन्मत्त झाला होता. ऋषीमुनींना खूप त्रास देऊ लागला. जो देवाची भक्ती करेल, आराधना करेल त्याला मारू लागला. दूषण राक्षसाने आणखीन राक्षस तयार केले व त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या अग्नींमुळे त्यांनी ज्याला त्याला भस्म करून सोडले. साधू संतांना जाळू लागले. लोक घाबरून पळू लागले. अवंती नगरीमध्ये हे 4ही ब्राह्मणपुत्र सर्वांना सांगू लागले की घाबरू नका, पळू नका, भगवान शिवशंकर नक्की येतील, नामस्मरण करा, विश्वास ठेवा. आणि अवंती नगरीमध्ये सर्वजण शिवाचे नामस्मरण करू लागले, आराधना करू लागले, जप करत होते. आणि त्या राक्षसाने आपले शस्त्र या ब्राह्मणपुत्रांना मारण्यासाठी काढले, परंतु त्यांचा जप सुरूच होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि अचानक एक मोठा खड्डा तयार झाला व महाभयंकर रूप, रौद्र रूप धारण करून स्वतः महादेव काळाचे स्वामी तिथे प्रकटले. भगवान शंकर महाकाल बनून तिथे आले आणि त्यांनी फक्त हुंकार भरला आणि त्या फक्त हुंकाराने ते दुष्ट राक्षस भस्म झाले. आणि महादेवाने दूषण राक्षसाला महाकाल स्वरूपाने मारले. आणि महादेव ब्राह्मणाला म्हणाले, मी तुमच्या भक्तीने प्रसन्न झालो आहे, तुम्ही वर मागा. ब्राह्मणांची 4ही मुलं हात जोडून म्हणाले, आम्हाला या संसारातून मुक्त करा आणि तुम्ही कायमस्वरूपी या अवंती नगरीमध्ये विराजमान राहा. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करा, दुष्टांचा संहार करा. तुमच्या दर्शनाने भक्तांचे सर्व दुःख दूर होईल. आणि महाकालेश्वर तिथे विराजमान झाले आणि त्यांच्या दर्शनाने सर्व दुःख दूर होतात. आजही अनेक लोक आपले दुःख भोले बाबाला सांगतात व त्यांच्या दर्शनाने ते सर्व दूरही होतात. या मंदिरामध्ये प्रचंड ऊर्जा आहे. या मंदिरामध्ये प्रत्यक्ष शिवशक्तीचा वास आहे. उज्जैन 7 मोक्षदायिनी नगरांपैकी एक पवित्र नगरी आहे. हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. दक्षिण म्हणजे यमाची दिशा. म्हणूनच म्हटले जाते, जो महाकालाच्या चरणी शरण जातो त्याला मृत्यूची भीती राहत नाही. उज्जैन ही केवळ नगरी नाही, तर ते आहे काळातून मुक्तीचे द्वार. जिथे प्रत्येक गोष्टीचा अंत, तिथे महाकालाची सुरुवात होते. तुम्ही महाकालेश्वराला जे काही मनापासून मागाल ते सर्व मिळतं, सर्व दुःख दारिद्र्य दूर होतं. अशाच भक्ती, रहस्य आणि इतिहासाने भरलेल्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री महाकाल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.